नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर, भाग 29. मुक्ता घरी येते. रुपाली तिला तिच्या रूममध्ये सोडून येतात. रुमाली अ, मुक्ताचे खाऊन झालेले असते. रुपालीने तिला गोळ्या दिलेल्या असतात. मुक्ता लगेच झोपू लागते. गिरीश अंघोळ करून आलेले. त्यांना आज ऑफिसला जायचे होते. ते आवरत होते. रुपाली अंघोळीला गेल्या. लगेच आवरून बाहेर आल्या. लगेच बाहेर गेल्या. आलोक पण त्याचे आवरून रूम बाहेर आला होता. गिरीश आणि आलोक बोलत होते. रुपाली पण त्याच्या जवळ आल्या. काय गप्पा चालू आहे? रुपाली म्हणतात. मुक्ताबद्दल बोलत होतो, गिरीश म्हणतात. मुक्ताबद्दल काय बोलत होते? काही झालं आहे का? रुपाली मुक्ताच्या काळजीने म्हणत होत्या. तिच्या लग्नाबद्दल बोलत होतो. रवींद्रचा कॉल आला होता. तू मुक्तासोबत लग्नाबद्दल बोलला का? रवींद्र असं म्हणत होता. गिरीश म्हणतात. मला वाटते आपण मुक्तासोबत बोलून घ्यायला पाहिजे. अखिल खूप चांगला आहे. तिच्यावर खूप प्रेम पण करेल. तिची काळजी घेईल. पुण्यात ते का थांबले होते तुम्हाला माहिती नाही. मी अखिलच्या ड्रायव्हरला विचारले. त्याने मला सगळं सांगितले. आलोक म्हणतो. काय झाले होते? रुपाली म्हणतात. मुक्ता तिथे आजारी पडली होती. अखिलने तिची खूप काळजी घेतली. तिच्यासाठी ते पुण्याला थांबले. रस्ता जास्त काही झाले असते तर म्हणून ते लगेच आले असते. आलोक म्हणतो. मी आज मुक्ता सोबत बोलून घेते. रुपाली म्हणतात. आता खूप वेळ झाला आहे. मुक्ता उठली असेल तिला सूप बनवायला सांग. गिरीश म्हणतात. मी अखिलच्या घरी जात आहे. मला अखिल सोबत बोलायचं आहे. आलोक म्हणतो. मी मुक्ताला बघून येते. रुपाली म्हणतात आणि मुक्ताच्या रूम मध्ये जातात. मुक्ता उठून बसली होती. रुपाली तिला फ्रेश होण्यासाठी घेऊन जातात. गिरीश रवींद्रला भेटायला निघून जातात. आलोक अखिलकडे गेला. सगळे नाश्त्याला बसले होते. आलोक सगळ्यांना हॅलो गुड मॉर्निंग करतो. ते पण आलोकला गुड मॉर्निंग करतात. आलोक सकाळीच आमच्याकडे काय काम काढले? सागर म्हणतात. अखिल सोबत बोलायचे होते. आलोक म्हणतो. तेच म्हटलं आज तू कसं काय आलास? सागर म्हणतात. आलोक मस्त हसतो. आलोक हसतो आणि हिमानी बघत असते. आलोक फर्स्ट टाइम एवढा छान असला होता. ती सगळ्यांचा लपवून फोटो काढते. मोबाईल ठेवून देते. नाश्ता करायला लागते. आलोक तिच्याकडे बघत असतो. ती इशाराने आलोकला नाश्ता कर असे म्हणते. तो नाही म्हणतो. आलोक नाश्ता कर सागर म्हणतात. अंकल आताच करून आलो आहे. ऑफिसला जायच्या आधी अखिलला भेटून घेऊ म्हणून इथं आलो. आलोक म्हणतो. अखिल त्याच्या जवळ जातो. बोल काय बोलायचं आहे? अखिल म्हणतो. आपण तुझ्या रूम मध्ये जायचं का? आलोक म्हणतो. अखिल प्रमोदने आणले होते ते पण कागद घेतले. दोघं रूम मध्ये जायला निघाले. आलोकला अखिल सोबत काय काम असेल? तारा म्हणतात. त्या दोघांच्या असेल काहीतरी. आपण नाश्ता करू. सागर म्हणतात. पूनम आणि हिमानी ऑफिस साठी जाण्यासाठी तयार होण्यासाठी रूम मध्ये जातात. अखिल कोण माणूस लागला आहे? सगळीकडे तपास चालू आहे. तुला त्या माणसाचा फोटो मिळाला आहे का? आलोक म्हणतो. तुझ्यापर्यंत पण आली का खबर? अखिल म्हणतो. खबर आली आहे म्हणून तुला विचारायला आलो. मला माहिती आहे तो कोण आहे. मला आता मुक्ताला कोणताच त्रास झालेला आवडणार नाही. तिने किती सहन करायचं. मला आता तिला सुखात ठेवायचं आहे. आलोक म्हणतो. तुला काय म्हणायचं आहे? मला समजत आहे. मी पण त्या माणसाचा तपास करत आहे. त्याचा फोटो बघतो काय काम करतो हे सगळं त्या फाईल मध्ये आहे. प्रमोदने सगळी माहिती काढून आणली आहे. त्याची बायको त्याच्या जवळ राहत नाही. अखिल म्हणतो. आलोक सगळं बघतो. तो त्या फोटोचा फोटो त्याच्या मोबाईल मध्ये काढून घेतो. फाईल नीट वाचत असतो. आलोकच्या मनात काय असेल? तो माझ्यासोबत असं काय बोलायला आला? त्याच्या मनात काय आलं असेल? अखिल विचार करत असतो. आलोकचे वाचून झाले. त्याने ते बेडवर नीट ठेवले. मी आता निघतो. अखिल आलोककडे बघतो. काही मदत लागली तर मला सांगत जा. माझ्या बहिणीला नीट सांभाळ. तिची काळजी घे. आलोक म्हणतो आणि रूम बाहेर जातो. अखिलला आधी समजत नव्हते आलोक काय बोलला. त्याला नंतर समजले. तेव्हा अखिलने आलोक जवळ जातो आणि त्याला मिठी मारतो. मी तयार झालो आहे. मुक्ताला अजून विचारलं नाहीये. तिच्याकडून ग्रीन सिग्नल यायचा आहे. आलोक म्हणतो. अखिल काही बोलत नाही. अखिल मुक्ता त्या दिवशी तुझे स्वप्न पडले होते. ती म्हणत होती अखिल सर मला सोडून जाऊ नका. मला तर काहीच समजत नाहीये नव्हते. आलोक म्हणतो. राकेश काही करणार असेल का? अखिल म्हणतो. आपण त्याला करू द्यायचं नाही. आलोक म्हणतो. मला ऑफिसला जायचे आहे. आलोक म्हणतो. आलोक ऑफिसला जायचं आहे ना तर पूनम आणि हिमालय पण घेऊन जा. सागर म्हणतात. आलोकला तर आनंद होतो.
हिमानी सोबत ऑफिसला जाता येईल, आलोक मनातच म्हणतो. पूनम आणि हिमानी पण येतात. आलोक तुम्हाला ऑफिसला घेऊन जाईल, सागर म्हणतात. हिमानी आलोककडे बघून हसते. ते तिघं ऑफिसला जातात. अखिल पण ऑफिसला जाण्यासाठी रेडी होऊन येतो. दादा मी पण तुझ्यासोबत येणार आहे, प्रमोद म्हणतो. मला माहिती होतं तू माझ्यासोबत येणार आहे, अखिल म्हणतो. आपण कधी आपण आधी मनोजकडे जाऊ, अखिल गाडीजवळ आल्यावर म्हणतो. मनोज दादाला पण सगळं सांगायला पाहिजे ना, तो पण तपास करत असेल ना, प्रमोद म्हणतो. दोघं दोघं पण गाडीत बसतात. मनोजकडे निघून जातात. हिमानी आलोक जवळ बसली होती. तिच्या जवळ पूनम बसली होती. आलोक हिमानीला त्रास देत होता. हिमानी आलोककडे रागात बघत होती. आलोकने हिमानीचा हात पकडला होता. हिमानीने परत आलोककडे बघितलं. तिला माहिती होतं आलोक काही ऐकणार नाही. तिने हातावर ओढणी टाकली. पूनम सोबत बोलायला लागली. आलोक खिडकीच्या बाहेर बघून हसत होता. मुक्ता फ्रेश झाली. रुपालीनं तिला बेडवर बसवलं. मुक्ता मी तुला खायला आणते, रुपाली म्हणतात. मुक्ता काही बोलत नाही. मोबाईल घेते, मोबाईल बघत असते. तिला अखिलचे मेसेज आलेले होते. मुक्ता वाचते. अखिलला रिप्लाय देते. जान्हवीला कॉल करते. जान्हवी पण लगेच उचलते. हॅलो मुक्ता, जान्हवी म्हणते. मुक्ताने तिला कॉल केला होता म्हणून तिला खूप आनंद झाला होता. हॅलो जान्हवी, मुक्ता क्षीण आवाजात म्हणते. तुला काय झाले आहे? जान्हवी काळजीने विचारते. मी आजारी आहे. सकाळीच हॉस्पिटल मधून आली आहे, मुक्ता म्हणते. मला सांगायचे ना, मी तुला बघायला आले असते, जान्हवी म्हणते. मी आत्ता मोबाईल बघितला. मोबाईल घरीच होता. गोड्यांनी खूप झोप लागत होती, मुक्ता म्हणते. आराम कर, काळजी घे. मी ऑफिसला आली आहे, काम करत आहे, काजल म्हणते. तू काम करून घे, रात्री कॉल कर, मुक्ता म्हणते. तुला रात्री कॉल करते, जान्हवी म्हणते आणि कॉल कट करते. कोणाचा कॉल होता? चेतन म्हणतो. मुक्ताचा कॉल होता. ती आजारी आहे, ऑफिसला येणार नाही. तिला रात्री कॉल करून विचारते कशी काय आजारी पडली, जान्हवी म्हणते. आपण तिला संडेला भेटायला जाऊ, चेतन म्हणतो. तिचे घर पण बघता येईल. तिच्या भावाचे व ऑफिस आहे. मुक्ता त्याचा खूप जीव आहे, मुक्ता सांगत होती, जान्हवी म्हणते. आपण जाऊ तेव्हा सगळ्यांना भेटू ना, चेतन म्हणतो. जान्हवी फक्त मान हलवते. दोघं पण कामाला लागतात. अखिल मनोज सोबत बोलून घेतो. तो आणि प्रमोद ऑफिसला येतात. अखिल कॅबिन मध्ये जातो. बसतो. आरामात बसतो. आता सगळं समजलं आहे, तो समोर आला पाहिजे. अखिल हाच विचार करत होता. जान्हवी शेड्यूल सांगून गेली होती. आता त्याची मीटिंग होती. तो मीटिंगला निघून गेला. गिरीश ऑफिस मध्ये आले. रवींद्रला त्यांच्या कॅबिन मध्ये बोलवलं. रवींद्र बस, गिरीश म्हणतात. रवींद्र बसताच. गिरीश मला वाटते तू एकदा मुक्ताला विचारून घे. अखिलच्या घरात सगळे तयार आहे. अखिलला लवकर लग्न करायचे आहे, रवींद्र म्हणतात. मी मुक्ताला आज विचारणार आहे. अखिल लग्नाची घाई का करत आहे, गिरीश म्हणतात. गिरीश, तुला काहीच माहिती नाही आहे का? मला कालच हिमानीने सगळं सांगितलं आहे, रवींद्र म्हणतात. हिमानीने तुला काय सांगितलं? काही झाले आहे का? मुक्ताला काही त्रास होणार आहे का? गिरीश म्हणतात. ती ज्या मुलावर प्रेम करत होती, तो अखिलची माहिती काढत आहे. त्याच्या डोक्यात काय आहे ते माहिती नाही आहे. मुक्ताला काही व्हायला नको म्हणून अखिल मुक्तासोबत लग्न करायचं आहे, रवींद्र म्हणतात. गिरीश खुर्चीवर बसतात. रवींद्र गिरीश जवळ जातात. गिरीश, अखिल खरंच चांगला आहे. मुक्ताला काही होऊ देणार नाही. तुला एक सांगतो, अखिल मुक्ताच्या प्रेमात पडला आहे. तिचा भूतकाळ माहिती असून पण तो तिच्यावर खूप प्रेम करतो, रवींद्र म्हणतो. तिचा भूतकाळ काही झाले नव्हते. तिने फक्त प्रेम केले होते, गिरीश म्हणतात. माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढू नको. मी फक्त बोललो. मला पण मुलगी आहे. मुक्ता खरंच चांगली आहे. अखिल तिच्यावर प्रेम करेल. तिची काळजी घेईल. तू जास्त विचार करू नको, रवींद्र म्हणतात. गिरीशला समजले, अखिलच मुक्तासाठी चांगला मुलगा आहे. तो मुलगा का अखिलच्या मागे लागला असेल? आलोक सोबत बोलायला पाहिजे. गिरीश विचार करतात. मला कॉल कर. मुक्ता काय म्हणते सांगायला. मी आता काम करतो, रवींद्र म्हणतात आणि त्यांच्या केबिन मध्ये निघून जातात. काम करतात. तुम्हाला एक माणसाचा तपास लागला नाही आहे. तुम्हाला मी कसले पैसे देतो? राकेश रागातच म्हणतो. त्याचा फोटो नाही, सोशल मीडियावर पण तो नाही.
किती लोकांना त्याच्याबद्दल विचारले, कोणीच काही बोलत नाही. त्या दिवशी दिसला, गर्दीत कुठे गायब झाला समजलंच नाही, तो माणूस म्हणतो. मुक्ताचा तपास लावा. माझ्याकडे तिचा फोटो आहे. तिचा तपास करा. अखिलचा पण तपास लागेल. त्याच्यावर पण क्लेम करायला लागली आहे का ते पण समजेल. राकेश म्हणतो, मला फोटो पाठवा. मी लगेच तपास करतो. तो माणूस म्हणतो. राकेश त्याच्या जवळचा मुक्ताचा फोटो त्या माणसाला देतो. तो माणूस फोटो बघतो. सर काय कडक मुलगी आहे, तो माणूस म्हणतो. खरंच मस्त होती. माझ्यावर प्रेम करत होती. तिने लग्न पण केलं होतं. मी वेडा होतो. आता फक्त भेटू दे तिला माझ्या घरी घेऊन जाईल. राकेश म्हणतो. तो माणूस काही बोलत नाही. तिथून निघून जातो. मुक्ता घरी बोर होत होती. मोबाईल बघून झाला होता. रुपाली सोबत गप्पा मारल्या होत्या. खूप झोपली होती. त्यामुळे आता झोप येत नव्हती. अखिल सरांचा मेसेज करू का? मुक्ताच्या डोक्यात आले. अखिल पण मीटिंग वरून आला होता. प्रमोद घरी निघून गेला होता. मीटिंग मध्ये काय झाले ते फाईल मध्ये बघत होता. मुक्ताने अखिलला हॅलो मेसेज पाठवला. अखिलच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली. अखिलने मोबाईल बघितला. मुक्ताचा मेसेज आला आहे. अखिलला खूप आनंद झाला. हॅलो मुक्ता, त्याने पण लगेच रिप्लाय दिला. तुम्ही काय करत आहात? मुक्ता म्हणते. मुक्ता, मी ऑफिसमध्ये आहे. मी कामच करत असणार ना? अखिल म्हणतो. ओ, मी तुम्हाला डिस्टर्ब केला का? मुक्ता म्हणते, तू मला कधीच डिस्टर्ब नाही करणार. तू मला मेसेज केले, मला तर विश्वास बसत नाहीये. अखिल मनातच म्हणतो. सर काम करायला लागले का? तुम्हाला कॉल आला का? मुक्ता म्हणते. काम नाही करत आहे, कॉल पण नाही आलाय. अखिल म्हणतो. माझे आजचे काम राहिले. मुक्ता म्हणते. आज तुला बरं वाटत आहे का? काळजी घ्यायची ना. तू मला सांगितलं असतं ना पावसात पाण्यात भिजल्यावर आजारी पडते तर तुला भिजूच दिले नसते. अखिल म्हणतो. मला माहिती होते म्हणून तर मी तुम्हाला सांगितले नाही. पावसात भिजून घेतले. नंतर मला काहीच आठवत नाही. मुक्ता म्हणते. नंतरचे मला आठवत आहे ना. माझ्या तोंडाचे पाणी पडवले होते. आपण निघणार होतो. तिथंच थांबावे लागले. नंतर अखिल टायपिंग करत होता पण थांबला. त्यासाठी सॉरी. मला थंडी वाजली असेल. आपण परत कुठेतरी फिरायला जाऊ. मुक्ता म्हणते. तू फक्त बोल तुला कुठं जायचं आहे. मी तुला घेऊन जाईल. अखिल म्हणतो. फार्म हाऊसला जायचे का? रात्री तिथंच राहू, मजा करू. कल्पेश आणि सिमी पण आले आहे. प्रभू आणि मोक्षदाला पण तिथंच राहतात. त्यांना पण आपण आपल्यात घेऊ शकतो. खूप मजा येईल. मुक्ता म्हणते. आपण ठरवू. मी रात्री मेसेज करू का? आता काम करून घेतो. तू पण आराम कर. अखिल म्हणतो. मोबाईल ठेवून देतो. सरांसोबत बोलून किती छान वाटते. त्यांच्यासोबत बोलतच राहावं असं वाटते. मुक्ता मनातच म्हणते. रुपाली मुक्तासोबत बोलायला आल्या. गिरीशचे काम संपले होते. त्यांनी आलोकला कॉल केला होता. आलोक सोबत बोलत होते. आलोक पण गिरीश सोबत बोलतो. त्यांचं बोलून झाल्यावर गिरीश घरी जायला निघतात. आलोक डोळे बंद करून बसतो. डोक्यात विचार चालू होते. मुक्ताचे सगळे चांगले झाले पाहिजे. अखिल खूप छान आहे. आलोक म्हणतो. हिमानी आलोकच्या कॅबिन मध्ये आली. आलोक काय झाले आहे? काही टेन्शन आहे का? हिमानी म्हणते. आज मुक्ताला लग्नाबद्दल बोलणार आहे. डॅडला पण टेन्शन आले आहे. आलोक म्हणतो. मला तर वाटत आहे मुक्ता अखिल दादा सोबत लग्नाला नाही म्हणणार नाही. हिमानी म्हणते. तसेच होऊ दे. हिमानी आपले लग्न होईल ना? माझे तर डोकं दुखायला लागले आहे. मला तुझी साथ आयुष्यभर हवी आहे. आलोक म्हणतो. तुम्ही असा का विचार करत आहे? तुमचे डोकं दुखत आहे का? हिमानी म्हणते आणि आलोकचे डोकं दाबते. आलोकला छान वाटत होते. अखिल पण घरी आला. आजी आजोबा तयार होऊन बसले होते. कल्पेश आणि सिमी पण फिरायला गेले होते. ते पण आले होते. अखिल रूम मध्ये गेला. फ्रेश झाला. ताराने सगळ्यांना कॉफी ठेवायला सांगितली. अखिलने प्रमोदला पाठवले. प्रमोद पण उठवला. तू कुठे जात आहे का? आज लवकर आला का? प्रमोद म्हणतो. मुक्ताकडे जायचे आहे. आजी आजोबा तयार झाले आहे. अखिल म्हणतो. मुक्ता वाहिनीकडे कसे काय जाऊ? ती माझ्याकडे बघत पण नाही, बोलत पण नाही. नाही गेलो तर अखिलला वाईट वाटेल. प्रमोद विचार करतो. दोघं पण फ्रेश होऊन बाहेर जातात. सगळे कॉफी घेतात. मुक्ता घरी जायला निघतात. गिरीश आणि आलोक पण घरी येतात. त्यांच्या रूम मध्ये जाऊन फ्रेश होतात. चेंज करून गण्या त्यांना पाहिले असते तो कॉफी करायला घेतो. गिरीश आणि आलोक मुक्ताच्या रूम मध्ये जातात. तुम्ही आले मला आज टाइम समजलाच नाही.
रुपाली म्हणतात. मुक्ता घरी होती ना? गिरीश म्हणतात. ते सगळे बाहेर गेले. तुम्हाला कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील कथा ऐकायची असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.